हॅलो नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आहे किंवा त्यानंतर मित्रांनो नगर परिषद भरतीचा मेरिट म्हणजेच कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे। तर ओपनचा कट ऑफ किती लागेल, ओबीसी, ईडब्ल्यूएस सर्व कॅटेगरीचा कट ऑफ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचा कट ऑफ कोणत्या रेंज पासून कोणत्या रेंज पर्यंत लागू शकतो याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ठीक आहे, आता आपण कट ऑफ बघा किती तुमचा जाऊ शकतो। तर नगर परिषद भरती अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो, सर्व कॅटेगरी आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे। तर बघा ओपनचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, तर ओपनचा जो कट ऑफ आहे तो 170 प्लस जाऊ शकतोय। याच्यापेक्षा थोडा कमी पण लागू शकतो, हे पण महत्त्वाचं आहे, परंतु 170 प्लस आपण सांगितलेलं आहे कारण की कॉम्पिटिशन तुम्हाला सर्वांना माहितीच आहे किती जास्त आहे। याच्यापेक्षा थोडा कट ऑफ कमी येऊ शकतो, हे मी ऑलरेडी सांगतोय तुम्हाला। त्यानंतर नेक्स्ट आहे ईडब्ल्यूएस। ईडब्ल्यूएस बघा ओपन पेक्षा 4 मार्कचा डिफरन्स असतो, तुम्हाला माहित आहे, त्यामुळे 166 प्लस ईडब्ल्यूएस चा कट ऑफ जाऊ शकतोय। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघा 165 प्लस, ईडब्ल्यूएस पेक्षा 1 ते 2 मार्काने हा कट ऑफ नेहमी कमी असतो। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा एससी कॅटेगरी। एससी कॅटेगरीचा कट ऑफ बघा 160 प्लस कट ऑफ लागू शकतोय। सर्वात कमी कट ऑफ लागणारी कॅटेगरी ती म्हणजे एसटी कॅटेगरी। एसटी कॅटेगरीचा कट ऑफ बघा 155 प्लस जाऊ शकतोय। त्यानंतर विजेए कॅटेगरीचा बघा 164 प्लस हा कट ऑफ जाऊ शकतो। त्यानंतर एनटीबीचा कट ऑफ बघा 162 प्लस कट ऑफ जाऊ शकतोय आणि त्यानंतर एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघा 164 प्लस कट ऑफ जाऊ शकतोय। त्यानंतर नेक्स्ट आहे एनटीडी चा कट ऑफ बघा 164 प्लस हा सुद्धा जाऊ शकतोय सी आणि डी चा। नेक्स्ट कॅटेगरी आहे एसबीसी कॅटेगरी। एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघा 162 प्लस। तर असं कट ऑफ सांगण्याचं रिझन बघा, कारण की जागा खूप कमी आहेत आणि अर्ज आलेले आहेत 1.47 लाख। हे एक सत्य आहे मित्रांनो, कटू सत्य आहे। या बेसिस वरती मित्रांनो हा जो कट ऑफ सांगितलेला आहे पण थोडा हाय सांगितलेला आहे, परंतु यामध्ये थोडंफार कमी जास्त कट ऑफ होऊ शकतोय, परंतु मित्रांनो नक्कीच हा एक ऍव्हरेज कट ऑफ असू शकतोय। म्हणजेच मित्रांनो या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ जाण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील। या कट ऑफ मध्ये किंवा याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा। तुमच्या सर्व प्रश्नांचे किंवा तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील। थँक्यू सो मच, धन्यवाद।